नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग बघा. फ्रूट कस्टर्ड, वरण, भात, चपाती, पालक पनीर भाजी, आणखी आळूची वडी. पालकची भाजी मी निवडून मिठाच्या पाण्यात ठेवलेली. आणखी पालकसाठी आणि आळूवडीसाठी मी मसाला तयार केला. जिरं, लसूण, परत कोथिंबीर तयार केलं आणि थोडं भाजीसाठी घातलं आणि थोडं आळूवडी. आणि भाजीला मी जिरं वाटलं, अर्ध घातलं, भाजी घातली. पनीर वगैरे शेक झालं. हे पनीर आहे ना मी म्हणून मी त्यामध्ये लिंबू पिळून व्हिनेगर घालून ते हे केलं, पूर्ण तयार केलं. पण ते एवढं काही बरोबर झालेलं नाही आहे. वड्या काही पडल्या नाही आहेत. मी तसंच टाकलं. मी थोडंसं फ्राय केलं आणि टाकून दिलं भाजीमध्ये. टेस्टी झाली भाजीसुद्धा. बाकी काही टाकलं नाही आहे. जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला. खूप छान झाली भाजी. आणखी हे मी खूप कस्टर्ड केलेलं आहे, कारण घरामध्ये 2 प्रकारचे थोडे अनार होतं, केळी, खूप कस्टर्ड की आणखी छोटीशी बाग म्हणजे खूप छान आहे. रोज खाली आणावं लागतं. त्याच्यामध्ये छोटी 4-5 पानं आले, 2-4 पानं हळूची आली. त्यामुळे खाली पडत ते काढून हळूच्या थोड्या बनवलं. थोड्याच झालं पण ठीक आहे. 2 टायमाला आम्हाला पडलं. आणि तेवढ्यापुरतंच मी पीठ तयार केलं होतं. थोडंसं पीठ ना शिल्लक राहिलं होतं, ते वाटीमध्ये ओतून मी कुकरला ज्या भांड्यात मी आळूच्या वड्या ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये मी ते वाटी ठेवली. ती पण शिजवून घेतली आणि मग ते वाटीतलं पण वड्या पाडून मी त्या पण फ्राय केल्या आणि ह्या पण फ्राय केल्या. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आणि एक भाकर होती रात्रीची, ती पण मी बारीक केली आणि त्याला पण फोडणी दिली, एक मिरची टाकून. ती पण छान झाली. तर काय करायचं, रोज रोज थोडं तरी राहतच जेवण. कशी वाटली आजचा ब्लॉग? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू आपण.